यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राळेगाव तालुक्यातील रोहिणी हिरापूर परिसरात वर्धा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली। 8 मार्चच्या मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली। मात्र या कारवाईनंतर जप्तीचे आकडे आणि तस्करीचं वास्तव्य यावरून आता जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। मिळालेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल्स यांना रोहिणी घाटावर अवैध उत्खनन सुरू असल्याची टीप मिळाली होती। या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त जाळं रचलंय। रात्री सुमारे 1:30 ते 2च्या सुमारास अंतरगाव मार्गे या पथकाने थेट नदीपात्रात धाड टाकली। या कारवाईत प्रशासनाने रेती उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 बोटी, 2 पोकलन मशीन आणि रेती वाहतूक करणारे वाहने असा एकूण 1,42,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेसह पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। एकीकडे प्रशासन याला मोठी कारवाई म्हणत असले तरी स्थानिक पातळीवर आणि राजकीय वर्तुळात या कारवाईच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। जप्त केलेला मुद्देमाल आणि प्रत्यक्ष होणारी तस्करी यात मोठी तफावत असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये होत आहे। वर्धा नदीच्या पात्रातून दररोज लाखो रुपयाची रेती लंपास केली जाते। मग ही कारवाई केवळ दिखाऊ आहे का? खरोखरच वाळू माफियांचे कंबरड मोडणारी? हा प्रश्न आता यवतमाळकर विचारत आहे। पोलीस आणि महसूल विभागाच्या या संयुक्त कारवाईनंतर आता नदीपात्रातील अवैध उत्खनन पूर्णपणे थांबणार की माफिया पुन्हा डोकं वर काढणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।